नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय हरभऱ्याच्या पानांची भाजी. म्हणजे हरभऱ्याची जी ताजी भाजी येते ना, कोवळी कोवळी, त्यापासून आज आपण भाजी बनवणार आहोत. बनवायला खूप सोपी आणि चवीला इतकी सुरेख लागते. म्हणजे मेथीची भाजी, करडईची भाजी या सगळ्या रेग्युलर भाज्यांच्या चवी तर आपल्याला माहितीच आहे. पण ही भाजी तुम्ही कधी बनवली नसेल ना, तर एकदा तर नक्कीच बनवून बघा. खूप छान बनते मंडळी. काय करायचे, ही अशी मस्त भाजी मिळते बाजारात विकत, ती घेऊन यायची आहे आणि त्यामध्ये जे काडे असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी कोवळी कोवळी भाजी आपल्याला घ्यायची आहे. भाजी स्वच्छ धुवायची आहे किंवा मग थोडीशी सुकल्यासारखी जर असेल ना भाजी, तर थोडा वेळ पाण्यातच भिजू द्या 10 ते 15 मिनिटासाठी आणि नंतर त्यामधलं पाणी काढून घ्या. तर ही भाजी ना आपण पाणी नितळायला ठेवूयात. आणि आणखी काय साहित्य लागते ते बघायचं. आपल्याला भरपूर लसूण लागणार आहे. म्हणजे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर जिरे, हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे. आणि भाजीमधलं पाणी नितळल्यानंतर अशा प्रकारे रफली चॉप करून घ्यायची ही भाजी. काय होतं, काड्या थोड्याशा शिजायला हार्ड असतात या, म्हणून मग भाजी चिरून घ्यायची. तुम्ही तशीच भाजी बनवली तरीसुद्धा चालू शकतं. तर भाजी मस्त चिरून झाली. हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटणसुद्धा झालेलं आहे. फोडणी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये काय करायचं, एक पळीभर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे. ती 1 मिनिटभरासाठी फक्त किंवा 30 सेकंडसाठी परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. साधारणतः अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि जी भाजी आपण चिरून घेतली होती ती ॲड करायची आहे. सगळं छान परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर भाज्या थोड्याशा श्रिंक होतात आणि नंतरच मीठ ॲड करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीची ही भाजी, पण चवीला मात्र खरंच खूप छान लागते मंडळी. तर आपण आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात. अर्धा ते पाऊण चमचा मीठ मी इथं घातलेलं आहे. तर आणि भाजीसुद्धा ना, मी साधारणतः 200 ग्रॅमच्या आसपास ही भाजी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये ना आता आपण कच्चे शेंगदाणे, एक छोटी वाटी भरून मी घेतले, म्हणजे मुठभर शेंगदाणे, त्याचा जाडसर कूट करून घेतलाय, तो ॲड करते. आणि जे मिक्सरचं भांडं होतं ना, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं, तेच विसळून मी त्या अर्धी वाटी पाणी घालणार आहेत, जेणेकरून भाजी व्यवस्थित शिजेल. आणि नंतर आपण ह्याच्यावर ना थोड्या वेळासाठी झाकण लावणार आहोत. म्हणजे साधारणतः 5 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवायची आहे आणि परत एकदा परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर भाजीमधलं पाणी सुकेल इथपर्यंत ही भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे आणि मग आपली भाजी तयार होईल मंडळी. ही भाजी आहे ना, तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. त्यामुळे नक्की बनवून बघा. आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एवढ्या प्रकारच्या भाज्या येतात ना, आणि चव पण त्यांची खूप छान लागते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भाज्या तर ट्राय करून खाल्ल्याच पाहिजे मंडळी. आणि त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा. बाय.